राष्ट्रप्रधान प्रजाजन हो, आज युवराज बाळ रोहिदासाचा मंगळ वाढदिवस आहे. आजचा आनंदाचा दिवस दाखवल्याबद्दल भगवंताच्या चरणी भक्तिभावना आम्ही प्रथम लीन होत आहोत. आजच्या आनंदा प्रीत्यर्थ आपली भंडार उघडा. शूरवीरांना यथायोग्य देणग्या द्या. गोर गरिबांना आणि ऋषीमुनींना मनसोक्त दान देऊन तृप्त करा. ज्ञा महाराज. पुढे पुढे चाललात. चला बाहेर जा. त्या बाजूला दान वाटीत आहे. चला तिकडे जा. त्या बाजूला मी जाणार नाही. आम्ही श्रेष्ठ वैदिक आहोत. राजाच्या हातचं दान आम्हाला पाहिजे. चला बाजूला. राजा हरिश्चंद्र, एक जण आम्हाला अडवून तुझ्या पुण्याच्या आड येत आहे. राजाचा दुर्लक्षी तोच पुण्याचा खळ. कोण? माझ्या पुण्याच्या कोण येतोय? सेनापती, कोणाही याचकाला आत येण्याची बंदी करू नका. जा, कोण याचकाला असेल त्याला आधी घेऊन या. आत्ता बघा. आम्ही असे पुढे जाणार. राजाची भेट घेणार आहे. राजा हरिश्चंद्र, अहो हे पहा, हे लोक आम्हाला आत जाऊ देत नाही. अरे येऊ देता ना. या असे माझ्या मागून. सेवकाने अडवून आपल्याला त्रास दिला याच्याबद्दल उदारपणानं मला क्षमा करा. राजा, तुझ्या विनयशील वाणीनं मी संतुष्ट झालो आहे. धर्मावतारांची काय आज्ञा आहे? आपण जे मागाल ते मी मोठ्या संतोषाने देईन. कल्याण भवत. चार राजा. तुमच्या मुलाचा चिमुकला मुकुट मला पाहिजे. काय? युवराजाचा मुकुट तुला पाहिजे? काही हरकत नाही बा. तो मुकुट मी तुला मोठ्या आनंदाने देईन. काय काय राजा, युवराजांचा मुकुट माझ्या मुलाला दिला? शाबास हरिश्चंद्रा, शाबास. धन्य आहे तुझ्या औदार्य. महाराज, आपल्या चिरंजीवाची समजूत निघाली ना? पण आपण काही दान मागणार आहात हे तर मागून घ्या. राजा, मुलाला तू संतुष्ट केलं. आमच्या कल्पनेलाही तू मागत आहे. यापेक्षा आणखी काय पाहिजे? माझं मागणं मी तुझ्यापासून उद्या मागून. हरिश्चंद्रा, तुझी कीर्ती श्रीखंड गाते. हरिश्चंद्राच्या दारातून तृप्त होऊन जाणारा याचक व आनंदाचा खास घेणारा घरी निरंतर हरिश्चंद्राचे गुणानुवाद गात राहील. उदारधी हरिश्चंद्रा, तुझ्या अतुल दानानं संतुष्ट झालेला हा याचक मुक्तकंठानं राजा हरिश्चंद्राचा जय जयकार असो अशी मोठ्या आनंदानं घोषणा करी. राजा हरिश्चंद्र महाराजांचा जय जयकार. मधुपान असं माझ
महाराज अप्सरेच्या गाण्यानं आपण इतके तल्लीन झाला, पण आता तर हे खरं संगीत आहे का? कोण? नारद मुनींचं आगमन होत आहे. प्रसन्न आहात, मग आपल्या प्रसन्नतेचं नवनवीन कळेल का आम्हाला? देवेंद्र, त्रैलोक्याच्या संचारात नवलाणारे काय होतात आहे. बोलू की आज एक नवीन मी पाहिलं, आणखी नवलही आढळलं. कसल्या नवीन? कोणतं नवल? ते सांगा या सभेत आलो आहे. देवेंद्र, आजचं भूलोकीचं नवीन आणि नवल तू ऐकण्यासारखंच आहे, पण वशिष्ठ म्हणे आपण आणि विश्वामित्र विषय आपणही ऐकणार असा. बोला बोला नारद, आम्हाला ते नवल अवश्य ऐकवा. आजचं भूलोकीचं नवीन आणि नवल वशिष्ठ मुनींच्या शिष्या संबंधी आहे. अयोध्येचा राजा हरिश्चंद्र याच्या संबंधी आहे. हा हा, धन्य गुरु, धन्य धन्य शिष्य. वशिष्ठ मुनींचा शिष्य राजा हरिश्चंद्र, मग त्याचं काय? वशिष्ठ मुनींचा शिष्य राजा हरिश्चंद्र याचं अतुल उदार आणि दिव्य सत्वनिष्ठा हेच आज भूलोकीचं नवल आहे. संतोष आहे. देवेंद्र, वशिष्ठ मुने विश्वामित्र काय सांगू तुम्हाला. परमेश्वराच्या नामसंकीर्तनाबरोबर हरिश्चंद्राच्या सत्वनिष्ठेचं सत्यप्रियतेचं आणि अतुल अवताराचं गुणगान आनंदानं करावं असं बघा. धन्य माझा हरिश्चंद्र, माझ्या शिष्याची स्तुती आपल्याला करावीशी वाटली, सार्थक वाटली. आपण हरिश्चंद्राच्या गुणाचं गान केलं तर आपल्याला कोण नको म्हणणार आहे. हरिश्चंद्राची सत्कीर्ती सर्व इंद्र सभेला ऐकवा. बस करा हरिश्चंद्राचं गुणगान. नारद मुने, हरिश्चंद्राची प्रतिष्ठा कोण मान्य करतो? हरिश्चंद्राच्या तस्या लोकप्रियतेला हा विश्वामित्र गवडीचीही किंमत देत नाही. नारद मुने, सत्य, सत्व आणि अवधान ही वाट्याला मिळण्यासारखी वाट्यावर पडलेली नसतात. सत्याचा, सत्वाचा आणि अवधार्याचा टेमा मिरवायला अगोदर खट्ट तपश्चर्या करावी लागते. हडाची गड करावी लागतात.
लोखंडाचे तडे खावे लागतात. सुखाच्या सिंहासनावर बसून आणि आपल्या सभोवतालच्या लोकांकडून अहो रूपम अहो ध्वनी प्रमाणात आपलाच उदो करून सत्याचा सत्वाचा आणि औदार्याचा श्रेष्ठपणा मिरवता येत नसतो. विश्वामित्र म्हणे हरिश्चंद्राचा थोरपणा आपण सांगता तसा अधम प्रकाराचा खास नाही. त्याचा थोरपणा विश्वाच्या मोलाचा आहे. परंतु विश्वामित्राला तो मान्य नाही. वशिष्ठाविषयी शिष्यावरील प्रेमानं आपण काजव्याला सूर्यपद देत आहात. म्हणजे विश्वामित्र म्हणे हरिश्चंद्राच्या औदार्याचा श्रेष्ठपणा आपल्या मान्यतेवर आहे काय? अर्थात स्वतः पारखल्याशिवाय मी त्याचा श्रेष्ठपणा का म्हणून मान्य करीन. एकूण आपल्याला हरिश्चंद्राची परीक्षा घ्यायची आहे तर? होय, मी हरिश्चंद्राच्या तपश्चर्येला कसोटीला लावी. पण विश्वामित्र म्हणे आपल्या कठीण कसोटीला हरिश्चंद्र उतरला. आपल्या तपश्चर्येचं उदक हरिश्चंद्राच्या हातावर सोडावं लागेल. बाबा त्यापेक्षा अगोदरच माझ्या कठीण कसोटीला हरिश्चंद्र कालातही उतरणार नाही. आणि नारद मुने माझ्या परीक्षेला हरिश्चंद्र उतरला तर आपण म्हणता त्याप्रमाणे मी माझी सारी तपश्चर्या त्याला अर्पण करीन. तथा तू मग विलंब का? हरिश्चंद्र केव्हाही तयार आहे हे मी इथूनच सांगतो. विलंब काय म्हणून आपण निघालो. पण विश्वामित्र जरा जपूनच हा. आणखी काय? आणखी काय? नारद म्हणे हा येऊन छान कलागत लावली. नारायण आनंदात आहे तू मनलेला आनंदात आहे तू मनलेला आनंदात आहे तू मनलेला आनंदात आहे तू मनलेला नव माधुरी चार बाला आनंदात
वेत्रावती, गाणं बंद का केलं? तुझं गोड गाणं ऐकण्याकरता मी मुद्दाम इथं उभा राहिलो होतो. मग आज्ञा होत असेल तर महाराजांना आणखी गाऊन दाखवू का? पण मनाच्या उल्हासानं गाणं आणि दुसऱ्याच्या आज्ञेनं गाणं यात फार फरक असतो. नाथ, आपण समोर आल्यावर उल्हासाला का कमी पडणार? पाहिलं का, आपल्या दोघांच्याही आनंदात भर घालायला हा अरुणोदय झाला. वेत्रावती, बाहेर अमात्य आले असतील, त्यांना आत घेऊन ये. आज्ञा महाराज. कृपा करून राजदर्शन लवकर होऊ. थांबा, काही करू नका. इतक्या सर्वांना राजदर्शन. महाराजांची आपल्याला आठवत आहे. महाराज, काल युवराजाचा मुकुट याचकाला दान दिला होता ना? होय महाराज. मग तो आज युवराजाच्या मस्तकावर पुन्हा कसा? युवराजांच्या पवित्र मुकुटासारखी वस्तू तिला दुसऱ्या कोणाचा स्पर्श होऊ नये अशा हेतून. बस, माझ्या मुखातून दानाचे शब्द बाहेर पडले होते ना? हरिश्चंद्राच्या दानाच्या आत स्वतः अमात्याने यावं, ही केवढी दुःखाची गोष्ट आहे. अमात्य, जा याचकाला शोधून घेऊन या. आत्ताच्या आत्ता माझ्या समक्ष हा मुकुट याचकाच्या हवाली झाला पाहिजे. आज्ञाप्रमाणे. युवराज, काय बाबा? काल तुमचा मुकुट याचकाला दान दिला होता ना? मग आज तो तुमच्या मस्तकावर पुन्हा कसा? तुमच्या ध्यानात नाही राहिलं? नाही महाराज, मी कालच माझा मुकुट देत होतो. त्याला काढला सुद्धा होता. मग आम्हा तितक्यात नको म्हणाले. पण महाराज, आत्ताच्या आत्ता सुद्धा मी हा द्यायला तयार आहे. होय? राजा, तुझा विजय असो. यावं मग, दानाला दिल्लाई झाली याची क्षमा असावी. अमात्य, आत्ताच्या आत्ता माझ्या समक्ष युवराजाचा मुकुट त्या मुलाच्या मस्तकावर चढला. महाराज, क्षमा असावी. माझी एक विनंती आहे. याचकाला या पवित्र मुकुटापेक्षा दुसरा एखादा मुकुट दिला असता तर. दानामध्ये मुत्सद्दीगिरी नको आहे. याच मुकुटाचं दान झालं पाहिजे. त्या वाचून माझ्या मनाचं समाधान होणार नाही. राजा, तुझा विजय असो. कोण विश्वामित्र मुनिराज? हल्ल्या होय, मी दानाची पूर्तता करीत आहे. सत्याचं सौख्य अनुभवित आहे. मुनिराज, आमच्या उदारधी महाराजांच्या अवदार्याला सीमा नाही या शंकाच नाही. पण युवराजांचा पवित्र मंगल मुकुट दान केला जाऊ नये असं मला वाटतं. तशी मी महाराजांना विनंतीही केली. असं दानाचा समारंभ चालला आहे. राजा, तू दानाच्या आनंदात आहे. अनाथ, रोहिदासाचा मुकुट म्हणजे काही राजाचं राज्य नव्हे. मग क्षुल्लक मुकुटाच्या दानाचा राजाला एवढा आनंद तरी व्हायला कशाला पाहिजे? मुनिवरी, हा क्षुल्लक मुकुटाचा प्रश्न नाही, परंतु माझ्या सत्यप्रिदाचा प्रश्न आहे. दिलेला शब्द खरा केला पाहिजे हे माझं ब्रीद आहे. आणि पहिल्यापासून वशिष्ठ गुरूंची मला तशीच शिकवणूक आहे. अरे वा, सत्याचं ब्रीद आणि गुरुची शिक्षा. राजा, तुझ्याबद्दल स्वर्गात ऐकलं, त्यात थोडं तथ्य आहे. तर याचकाला संतुष्ट करणं हे तुझं ब्रीद आहे म्हणतो. तेव्हा मला याचे खणूक जाता कामा नाही. स्वप्नातही उच्चारलेला दानाचा शब्द खरा झाला पाहिजे ही त्या वशिष्ठ मुनीच्या शिष्याची महत्वाकांक्षा. एखाद्या याचकानं राज्य मागितलं तर वशिष्ठ गुरूंचा हा शिष्य राज्याचंही दान देईल. हो, मोठ्या आनंदानं. खमेंडखोरात, मग हा विश्वामित्र याचक होऊन तुझ्याकडे नवखंडाचं राज्य मागतो आहे. हे तर तुझा राज. हो, विश्वामित्र मुनी आणि याचक होऊन दान मागताय? होय तारामती, हा विश्वामित्र राज्याचं दान मागतो आहे. अगं बाई, विश्वामित्र मुनींना ब्राह्मणाचा वाण नाही, पण याचेचा भूम तेवढा लागला म्हणायचा. तारामती, तू माझी अवहेलना करतेस का? नाही म्हणत. मी म्हणते, आपण प्रथम क्षत्रिय होता, तपश्चर्या करून क्षत्रियाचे ब्राह्मण झालात आणि पुन्हा आता राज्याचं दान घेऊन फिरून
राजा बोल, मला राज्यदान करतोस की नाही? राणीच्या पाठीशी लपून तू आपल्या सत्य प्रतिज्ञेला बाळगणार का? दानाचा उच्चार करणार की नाही? बोल राजा, माझा तुला आग्रह नाही, माझा समज तू आपल्या हृदयाची बडबड केली आहे ती शेवटाला न्यायची असेल तर राज्यदान दे, द्यायचं नसेल तर नाही म्हण. हा मी चाललो. मुनिवरांनी क्षणभर थांबावं. मुनिवरी, माझं राज्य आपण मागितलं, आपल्यासारखा याचेत मला लाभला माझं मोठं भाग्य. या क्षणी राज्याचं दान म्हणून हा मुकुट मी मुनिवऱ्यांच्या पायावर ठेवायला तयार आहे. मुनिवरी, हा मुकुट म्हणजे केवळ मुकुट म्हणून मी आपल्याला देत नाही, तर नवखंडाचं राज्य म्हणून मी हा आपल्या चरणी ठेवतो आहे. त्याचा स्वीकार करावा, आणखी दानाच्या आनंदाचा मला धनी करा. थांब राजा, माझ्या वतीनं माझ्या शिष्याला मी राज्य देत आहे. चल बाहेर, तुझ्या सर्व अष्टप्रधानासमोर माझ्या शिष्याच्या मस्तकावर समारंभानं तो मुकुट ठेव. जशी मुनिवरी यांची. अष्टप्रधान हो, थांबा. आता मी तुमचा राजा नाही, कारण विश्वामित्र मुनींना मी माझं राज्य दान दिलं आहे. आतापासून विश्वामित्र मुनींचे हे शिष्य तुमचे राजे झाले आहे. इकडे यावं. आजपासून या नव्या राजाची आज्ञा सर्वत्रांनी पाळा. नाही नाही, वाटेल त्या रानटी माणसाला आम्ही राजा मानणार नाही. भुटा भुटा सिंहासनावर चढेल तर आम्ही त्याला तिथून खेचून कारागृहात फेकून देऊ. सेनापती, शांत व्हा. माझे 2 शब्द ऐका. माझी खात्री आहे की ज्याप्रमाणे एखादा जंगली राजा तुम्ही मान्य करणार नाही, त्याप्रमाणे ज्याला सत्याची आणि सत्वाची चाड नाही असा राजा देखील तुम्ही केव्हाही मान्य करणार नाही. मी सत्यासाठी आणि सत्वासाठी हे सिंहासन सोडलं आहे. शब्दाला बाध म्हणून मी जर पुन्हा सिंहासनावर चढलो तर माझ्याविषयी तरी तुम्ही काय मनात आदर बाळगा. म्हणून म्हणतो, सेनापती आणि अष्टप्रधान ते संतापून विवेकानं वागून माझ्या सत्वपालनाला तुम्ही सर्वांनी सहाय्य केलं पाहिजे. अशी सिंहासनाखाली उतरलेल्या या हरिश्चंद्राची तुम्हाला आज्ञा नव्हे, प्रार्थना आहे. हरिश्चंद्रानं सिंहासनाचं दान केलं. हरिश्चंद्र कृतार्थ झाला. दानाचा आनंद घ्यायला मी आता मोकळा झालो. नाही हरिश्चंद्रा, दक्षिणेशिवाय दान पूर्ण होत नाही. 1000 मोहरांची दक्षिणा द्यायची, तेव्हा दानाचा आनंद तुला उपभोगता येईल. ठीक आहे. आम्हाला दक्षिणेच्या 1000 मोहरा आपल्या भांडारातून आणवा. भांडार? कुणाचं भांडार? राजा, तुझी संधी अजून उतरली नाही. तू या नवखंडाचा आता राजा नाही. 1000 मोहरांची दक्षिणा द्यायला हरिश्चंद्रा तुला नवखंडाच्या बाहेरच गेलं पाहिजे. नवखंडाच्या बाहेर जायचं, पण नवखंडाच्या बाहेर प्रवेश तरी कोणता? नवखंडाबाहेर 10वं काठीखंड आहे. तिथं जा, दाबाड खर्च करा, द्या भिजवा. दानाचा आनंद फुकट मिळत नसतो. मान्य आहे मला हे. आपल्या म्हणण्याप्रमाणे
काशीखंडात जाऊन प्रकष्टाने मी 1000 मोहरा मिळवी आणि आपल्या दक्षिणेची पूर्तता करेन. आणि त्यानंतरच दानाचा आनंद तुला उपभोगता येईल. पण माझ्या कष्टाकरता मुनिवर्यांनी मला काही मदत द्यावी. आजपासून 2 महिन्यांची मुदत तुला देत आहे. तुला या क्षणी आपल्या उद्योगाला लागलं पाहिजे. माझी तयारी हे लोक पुन्हा गोंगाट करू लागले. राजा, या तुझ्या लोकांना तो शिकला. या लोकांना नव्या राजाला वंदन करायला तुला सिंहासनावरच्या राजाला तुम्ही तिघं प्रथम वंदन करा. लोक हो, आपल्या नव्या राजाला वंदन करा. तुमच्या प्रोत्साहनानं आणि शिस्तीच्या वागण्यानं मला माझ्या कार्यात यश येणार आहे. आम्हाला त्यांच्या अंगावरील अलंकार उतरा आणि यांना अयोध्येत बाहेर पोहोचवण्याची व्यवस्था करा. गुरुजी, गुरुजी. गुरुजी निज आवाज गेले वाटतं. अमात्य ती उष्माधिकाने संधी देण्याचे करावे. गुरुजी अस्वादिकास राजा केलं. पण या राजाला ज्या ते अमात्याने अस्वादिकास एक राणी म्हणजे महिषी प्राप्त करून द्यावी. सोबत एका पुत्राचीही प्राप्ती व्हावी. नाही तर एखादी पुत्रवती राणीच मिळवावी. अस्मादिक त्यावर ही निर्वाह करती. महाराजांची काय आज्ञा आहे? अस्मादिक ज्या ते निद्रेवर सुप्रसन्न व्हावेत. एतदर्थ महिषिनी बालकाप्रमाणे अस्मादिकारा कसे महाराजांच्या आज्ञा? आई, बाळाला झोप येत नाही का? मी जा, मी जवळ आहे. झोपटते आहे ना, मी जा बरं. आई, इथं बोल आई. बाळ, आपण राजवाड्यात नाही
बाळाला झोप लागली, पण तुझ्या झोपेची वाट काय? तू निघणार नाहीस का? महाराजांना नाही का झोपेची जल्दी? पण तारामती, तू चालून दमली आहेस, माझ्या झोपेचं काय? तारामती, या ठिकाणी तुमच्या संरक्षणाची जबाबदारी माझ्यावरती आहे. मग मला झोप घेऊन कसं भागेल? तू आता जर झोप घेतली नाहीस तर उद्याचा प्रवास तुला कसा निभेल? महाराज, झंझावाताशी वृक्षांना झगडावं लागतं. वृक्षांचं दुःख सावलीला नसतं. महाराजांना झोप लागल्याशिवाय महाराजांच्या दर्शनाकरता सगळे लोक बाहेर उभे आहे. महाराजांनी बाहेर जाऊन सर्वांना दर्शन द्यायचं ना. राजवी, अस्मादिक्या मृदुमधुर शय्या स्थानापासून भ्रष्ट होऊ इच्छित नाही. मग सगळ्यांना इकडेच बोलायचं का? जा रे, महाराजांच्या दर्शनासाठी सर्वांना आतच घेऊन ये. तारामती, वंदनच करीत आहेत. अस्मादिकांचं कंदन करीत आहेत. मग आनंद, तस्मात जे आहेत ते अस्मादिक वंदनीय आहेत हे सत्य. अस्मादिकाला अवश्य वंदन करा. अहो अमात्य, पुनराय कमलायच. या राजवंदन कांडाची विक्री झाली ना, आता विलास कांडाला आरंभ करण्याची व्यवस्था करा. राजकालापेक्षा अप्सरांच्या नृत्य गायनामध्ये सम्राट नेहमी दंग असतात. त्यांचे ते विधिकर्म असते असे पुराणांतरी अस्मादिक पडले आहेत. तस्मात जा, अप्सराला असतात ते असतात शुभमुहूर्तावर निमंत्रण करा. या महाराज. हरिश्चंद्र, गरिबीला जुमानत नाही, पुन्हा तानाला डरत नाही, मला शरण येत नाही का? अरे, इकडेच ते विश्रांती घेण्यासाठी येथायचं दिसत. त्याने अरण्याला आग लाव. बाळाला किती घाम आला आहे. बाबा, मला फार तहान लागली आहे हो. बाळ, आपल्याला आता इथे जवळ कुठेतरी पाणी मिळेल.
पहा, रोहिदास इथं व्याकुळ होऊन पडला आहे. आपण इथे एक पाणपोई निर्माण करू. गुरुजी, आता त्यांची इतकी कळकळ कशासाठी? ही कळकळ नव्हे, हा सत्वहरणाचा डाव आहे. पाण्यासाठी तडपडणाऱ्या हरिश्चंद्राला हे दानाचं पाणी पाजू, त्याच्या दानावर मी पाणी फिरवणार आहे. जा, रोहिदासाला इथं घेऊन या, म्हणजे त्याच्या शोधात हरिश्चंद्रही इथंच येईल. बाळ, घाबरू नकोस. तुझ्या आईबापाची चुकामुक झाली वाटतं. येतील ते. बैठ, तुला तहान लागली आहे ना? घे, अरे याला पाणी दे. आईला पण तहान लागली होती. बाबांना पाणी हवं होतं. त्यांच्याशिवाय मी पाणी कसं पिऊ? वेडा रे वेडा. बेटा, तुझा प्राण पाण्यासाठी घाबरा झाला आहे ना? तुझ्या आई बाप आल्यावर त्यांनाही आपण पोटभर पाणी देऊ, मग तर झालं. पी, संकोच करू नको. होत रे अशा उंदळीत पाणी. हा, रोहिदासा, पाणी पिऊ नको. क्षत्रियांनी पाणपोईवरचं पाणी प्यायचं नसतं. पाण्याचं दान घेऊ नकोस. फेकून देते पाणी. काय? हे पाणपोईचं पाणी आहे? हे स्त्रियांनी प्यायचं नाही? बाबा, हे पहा, आपल्या संरक्षणासाठी हे पाणपोईचं पाणी मी फेकून दिले. शाबास बाळ. पवित्र पाणी प्यायला मिळेपर्यंत तुला आपल्या आईच्या अश्रूवरच तहान भागवली पाहिजे बरं. आई, बाबा, तुम्हाला पाहिलं आणि माझी एक तहानच भरली बघा. आहा. चल तारामती, दुसरीकडे कुठेतरी पाणी शोधू. चल. गुरुजी, रोहिदास पाणी प्यायला नाही. आपला डाव फसला. गुरुजी, आता पुढं आधीच फरफरे नाही, सहा नेणं मेले नाही, मग पुढं काय? आता तर तुमच्या हातून तिघेही निसटले. नेक्स्ट उद्या निसटले तरी जातात कुठं? ही तर सुरुवात आहे. चला, त्यांच्या मागोमाग चला. नव्हते दिसतात. बरं, टाका तिथे. त्या पुण्यभूमीत पाय ठेवल्याबरोबर माझ्या स्वतंत्र धंद्याला भरपूर फळ शुभशकून केला. असाच अखेरपर्यंत माझा पाठीराखा राहा आणि मला ऋणमुक्त कर. ही तुझ्या चरणी माझी वंदना महादेव, वंदना महादेव, वैदवा विश्वनाथा, वंदना महादेव. पदासवई येता, तव पदासवई येता, पुरविशी आसना मागता, पुरविशी आसना मागता, सत्वरक्षिकिनी
सत्वरक्षि गिरिजाता वंदना महादेवा वंदना महादेवा 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 वंदना महादेवा भैरवा विश्वनाथा वंदना महादेवा. चल बाजारात जाऊ आणि मिळालेल्या दामाची शिधा सामग्री तारामती, तू इथेच थांब. मी त्या दुकानातून शिधा सामुग्री घेऊन येतो. आई, कसली ग गडबडती? किती माणसं आहेत बघ. काय होतंय? बाजार आहे तो माणसांचा, गुलामांचा बाजार दिसतोय. माणसांचा बाजार म्हणजे आपल्या अयोध्येत जनावरांचा बाजार असतो तसला? हो. आई, माणसांचा बाजार कशाला असतो? श्रीमंतांच्या सुखासाठी, गरिबांच्या दुःखासाठी. म्हणजे का? जाऊ दे, तू तिकडे पाहूच नको. तुला ते इतक्यात कळायचं नाही. तारामती, चला आता प्रथम पोटा पाण्याची व्यवस्था कर. बाळाला भूक लागली असेल. कोण आहात आपण? परत दिसतात. आम्ही अयोध्येचे आहोत. काशीला माहेर करता आला आहात? नाही, काबाड कष्ट करून पोट भरण्याकरता आलो. अच्छा, तरी हरकत नाही. आम्ही काशी नगरीचे महाजन आहोत. परत दिसला म्हणून मुद्दाम चौकशी केली. आणखी कोण आहे तुमच्या बरोबर? बायकोट? हो, आणखी हा मुलगा. आम्ही तिघा आहोत. अच्छा, तिघे. आता इथं कामाची जरा पंचायत आहे इथे. बरं आहे, तुम्ही आमच्याकडे आलात की नाही तर सोय होईल तुमची. पण आम्ही तिघ जण आहोत. तिघांना नाही कामं मिळते. इच्छा असल्यास पहा, विचारा आपल्या मंडळींना. तारामती, राहायचं काय आमच्याकडे? भले दिसत आहे.
मग काय हरकत आहे, कुठेतरी उद्योगच करायचा आहे. काशी विश्वेश्वरानेच आपलं गाणं ऐकलं म्हणायचं. महाराज, आमच्या तिघांची आपण सेवा घ्यावी अशी विनंती आहे. असं काय विनंती आहे? पण आमच्या सेवेचं मोल आम्हाला काय मिळेल? काय हे विचारणं? अहो, जसे तुमचे श्रम तसे त्याचे दाम. मग चला, आत्ताच आमच्या बरोबर चला. चला रे. काय नाव काय बरं तुझं? हरिश्चंद्र. हरिश्चंद्र. तरी हरकत नाही. हे आमचे सेवक. यांच्याशी मिळून मिसळून वागायचे. पडतील ती कामं करायची. समजला? समजलात रे? हा नवीन सेवक आहे. जायला तुमच्या बरोबर. तुझं नाव काय बाई? तारामती. ताराम. हा हा हा, काय छान नाव आहे. चल आता आत आमच्या बरोबर. तुला आमच्या सौभाग्यवतीच्या स्वाधीन कर. तिची सर्वच कामं तुला करावी लागतील. समजली? चल ये. तू इकडेच राहा. चल ये. उतरा म्हटलं की पालखी असे झाड लावून काय करायला? धन्यानं कामाला नेमला आहे असं मुखस्तंभासारखं उभं राहायला नाही ठेवलं. हा उतर इकडं. चाल. नीट 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 अवसान लावून घेता येत नाही आता पालखी. हा चाल चाल त्या बाजूनं. सुंदरवती, सुंदरवती, काय काय करते? जरा इकडे बरं. अगं बाई, ही कुठली? अगं हिच्या करताच मी तुला हाक मारली. तुझ्या हाताखाली काम करायला पाहिजे ना कुणीतरी, म्हणून मुद्दाम हिला आणली आहे. तारामती, ही तुझी मालकी. आजपासून ही सांगेल ते काम करीत जा. बरं? हं? दाजी आणलीच खरी, परंतु ती इतकी सुंदरच कशाला पाहिजे होती हो? अगं भलतीच तुझी शंका. तुझी सर दुसरीला येईल का कधी? तू ती आपली आहे झालं कोणीतरी. जा तारामतीला काम. पालखीवर येरायचा. समजला? हे काम झालं म्हणजे मग तिकडे तिथं तुला आणखी दुसरे कामं करायचे.
काय बा? तिथं तुम्हाला वाईट कामं करावी लागणार. आपल्या अयोध्येपेक्षा काशी नगरी वाईट आहे नाही बाबा. नाही बा, काशी नगरी आपल्या सत्वाचं रक्षण करणार आहे. काशी नगरी वाईट नाही, काशी नगरी चांगलीच आहे. बरं बा? सत्वासाठी अशी कामं करावी लागतात होय. होय बा, सत्वा करता आणखी सत्या करता. परम धर्म सत्या परता, परम धर्म सत्या परता, नाही तुझा शोधू पाहता, नाही तुझा शोधू पाहता. परम धर्म सत्या परता, परम धर्म सत्या परता, परम धर्म सत्या परता, नाही तुझा शोधू पाहता, नाही तुझा शोधू पाहता. शांती धैर्य देई चित्ता, शांती धर्म देई चित्ता. शांती धैर्य देई चित्ता, सत्य एक तारक जगता, सत्य एक तारक जगता. शांती धैर्य कष्ट संकटे देह भोग हे, कष्ट संकटे देह भोग हे, कष्ट संकटे देह भोग हे. सत्य बळे सत्वधीर साहे, सत्य बळे सत्वधीर साहे, सत्य बळे सत्वधीर साहे. सत्या कारण जीवित वाहे, सत्या कारण जीवित वाहे. सौख्य वैभवा नसमुळी गणता, सौख्य वैभवा नसमुळी गणता. परम धर्म परम धर्म सत्या परता, परम धर्म सत्या परता, परम धर्म सत्या परता. नाही तुझा शोधू पाहता, नाही तुझा परम धर्म सत्या परता, नाही तुझा शोधू पाहता. महाराजांचा जय जयकार असो. काय हो विष्णू आहे तुमचं जे ऐकते? क्षमा महाराज, बाहेर आपल्याला भेटायला नागरिक आले आहेत, त्यांचं आपल्याकडं महत्वाचं काम आहे. अमात्य, नागरिकांची गाराणी अमात्यानेच ऐकावी आणि नाच गाण्यात सम्राटाने मग्न असावं असं जे ते शास्त्र आहे. पण महाराज, आपलं मुख्य काम प्रजापालनाचं आहे. अमात्य, अल्पमुखी जायते पतंग ग्रास घेणे अमर्यादा दर्शित आहे. पण महाराज, हरिश्चंद्र महाराज प्रजेचा परामर्श घेत असत. स्मशानात गेले तुमचे हरिश्चंद्र महाराज. हरिश्चंद्र प्रजेचा परामर्श घेत होते ना, अस्माधिक अप्सरांचा परामर्श घेणार आहे. अमात्य, अजून तुम्ही अप्सरा का पाठवली नाही? जय पेटचा सेवा आणि अप्सरेना ताबडतोब पाठवून द्या. महाराज, अप्सराच्या नाच गाण्याची किंमत आम्हाला काय? सत्य आहे, परंतु राणी साहेब अस्मादिकी तसेच नृत्य करू शकते. राणी साहेबांची वर्षा असेल तर हे पहा, याच मुहूर्तावर वरा मिळेना, कशीही चलता
अंगणा आपले लाभे महिषी राजमुकुट माझ्या शिरीषी राजमुकुट माझ्या शिरीषी धन्य धन्य जगती मदतमती अन्न कोणिना धन्य धन्य जगती मदतमती अन्न कोणिना इंदिरा वजा
तापला म्हणजे राहील नाही दुखायचं. तू काही करू नको. मग काय करू तर? तू असा नुसता माझ्या जवळ येऊन बैठ. बाबा, आपण काशी नगरीत किती दिवस राहायचं? कर्तव्य संपेतोपर्यंत राहायचं बरं. मग आपल्या अयोध्येला केव्हा जायचं? जायचं बरं आपल्या अयोध्येला. काम झालं म्हणजे मग अयोध्येला जायचं. बाबा, आपली अयोध्या किती किती चांगली आहे नाही. विश्वामित्र मुनींनी आपल्याला काशी नगरीत आणलं ना हो, परंतु आता आपल्याला अयोध्येला कोण घेऊन जाईल? आपल्या अयोध्येला देव आपल्याला घेऊन जाईल. हो. मग गुरुजींनी शिकवलेली देवाची प्रार्थना करू का? प्रार्थना केली म्हणजे तो आपल्याला अयोध्येला लवकरच घेऊन जाईल नाही बाबा? किती गोड बोलतोस रे तू. कर बरं देवाची प्रार्थना कर. तारामती, झालं तुझं सारं काम. पण विश्वामित्र ऋषीच्या दक्षिणेची उद्याची मुदत आहे, त्याचं काय करणार? गंगानाथांच्याकडून आपल्या कामाचं मोल यायचंच आहे ना. मग आता जाणारच आहे, पण दक्षिणेच्या भरपाई इतकं आपल्या कामाचं मोल झालं असेल का? त्यात कमी पडायला लागलं तर काय करायचं? त्याचे कमी कसं पडेल? आम्हा दोघांच्या कामाच्या 1000 मोहराही झाल्या नसतील. आणि कमी पडलं तर आपण गंगानाथांनाच विनंती करू. मग आता जाऊ. ठीक आहे. बाबा, मी येतो. बर. विश्वनाथ विश्वनाथ विश्वनाथ. नमस्ते नमस्ते. काय हरिश्चंद्रा? आमच्या कामाचा हिशेब आजच मिळेल तर मला पाहिजे. उद्या मला त्याची जरूर आहे म्हणून विनंती करायला आलो. अच्छा, तरी हरकत नाही. हिशेब चौक आहे. तुझ्या आणि तारावती दोघांच्या मिळून चांगल्या 10 मोहरा झाल्या. काय 10च मोहरा? आमच्या दोघांच्या 10च मोहरा? आमच्या श्रमाचे एवढेच दाम? तुला काय वाटलं 1500 मोहरा झाल्या असतील? होय, माझी तशीच समजूत होती. आमच्या दोघांच्या श्रमाच्या निदान 1000 मोहरा झाल्या असतील अशी माझी कल्पना होती. अरे वेड्या, मजुरांना 1500 मोहरा कुठं जन्मात मिळत असतात? आपल्याला मी एक विनंती करू का? उद्या विश्वामित्रजीच्या ऋणातून मुक्त होण्याकरता मला आपण 1000 मोहरा देऊ शकाल का? 1000 मोहरा? आणि तुला द्यायच्या? वेड्या, अरे काही थट्टा आहे की काय? 1000 मोहरा तुला द्यायच्या कशाच्या आधारावर? आम्ही जन्मभर आपल्या दारी राबू. आमचे जन्माचे श्रम विकत घेऊन आपण उद्या आमच्या ऋणातून आम्हाला मुक्त करावं एवढी विनंती आहे. तुमच्या जन्माचे श्रम घ्यायचे म्हणतो हरिश्चंद्रा. घाबरू नको. तुम्ही अखेरपर्यंत माझ्या मर्जीप्रमाणे वागा म्हणजे थांब इथे. मी आत्ताच तुला चिंतेतून मुक्त कर. विश्वनाथ आपलं भलं करो. तारामती, मीच आहे. घाबरू नको तशी. हे बा, उद्या विश्वामित्राला देण्यासाठी हरिश्चंद्रानं माझ्याकडे 1000 मोहरा मागितले. तुमचा हिशेब अवघा 10 मोहरांनी निघतोय. तुमच्याकडे बघून 1000 मोहरा द्याव्यात असं मला वाटू लागलं. पण म्हणता अगोदर तुला विचारावं आणि मग काय ते ठरवा. तू सांगितलंस तर 1000 मोहरा. काय सांगू? माझ्याकडे काय आहे? अगं, तुझ्याकडे सगळं काही आहे. हरिश्चंद्र म्हणतो जन्मभर आम्ही राहू. तो राहायला तयार आहे. मीही राहायला तयार आहे. अगं, पण पुढे नुसती साधी मजुरी करून कुठे जन्मात 1000 मोहरांची का फेड होत असते? मग आम्ही काय करायला हवंय? कष्टा वाचून आम्हाजवळ काय आहे? कसं समजावून सांगावं तुला आता हे तारामती? वास्तविक सांगितल्यापासूनच तुला या सगळ्या गोष्टी कळायला पाहिजेत.
सुंदरवतीची माझं सुखदूत किती आहे तुला माहितीच आहे. तारामती, सुंदरवतीची जागा स्वीकारायला काय म्हणाला? ज्या अर्थी तू रागावलीस त्या अर्थी माझा हेतू तुला स्पष्ट कळला. खरं सांगू तुला 1000 मोहरा पाहिजे आणि मला तू पाहिजे. हे पहा, तुम्हाला उद्या ऋणमुक्त झालंच पाहिजे. मला फक्त हो म्हण. मला त्याची खात्री पटव की लगेच 1000 मोहरा मोजतो. तिच्या शिलावर निखारे ठेवणाऱ्या अथवा एकदम वाचा बंद कर. तुझ्या शिलाची प्रतिष्ठा मला काय? मला माझ्या मोहरांचा मोबदला पाहिजे. शिलाची प्रतिष्ठा तुला माकडाला काय करणार? तुझं एक अक्षर सुद्धा ऐकायची माझी इच्छा नाही. बाबा विश्वनाथा, अंगाची लाठी झाली आहे. चला, या पापी भूमीवर श्वास घ्यायला सुद्धा उभं राहायला नको. अगं पण तारामती, काय झालं ते नीट सांग. गंगानाथाजवळ मी 1000 मोहरा मागितल्या आहेत. त्या आणण्याकरता ते आत गेले आहेत. 1000 मोहरांची मागणी झाली, त्याची आशा सोडा. तारामतीचं शील त्या नरराक्षसाला बदला पाहिजे. त्या पापांची दुर्गंधी घ्यायला आता खेळ मात्रही थांबायचं नाही. दुर्दैवाचा हा एक दुसरा गेले कष्ट फुकट गेले. जवळ कवडीही नाही. आता उद्या सत्वाचं रक्षण कसं होणार? हरिश्चंद्रा, दिल्या मुदतीचा शेवटचा दिवस उद्या उगवणार. एका रात्रीत तुझ्या हातात दक्षिणेकरता 1000 मोहरा मिळणं अशक्य आहे हे मला अवघड दिसतं. आता तरी माझा उपदेश ऐक. मुनिवर्य काय सांगणार आहे? ठरलो म्हण. मी तुला शब्दातून मोकळा करतो. सत्वाच्या भलत्यात वल्गनात सत्य होत नसतात. सत्व हरलं म्हण. तुमचा वनवास तिथंच संपेल. अयोध्येचं तुझं राज तुला आनंदानं परत करतो. मुनिवर्य, खरा क्षत्रिय हे शब्द प्राणांती उच्चारणार नाही. मग उद्या काय करणार? उद्याचा सूर्य जो संदेश सांगेल ते करणार. उद्याचा सूर्य कोणता संदेश सांगणार? ऐका हो ऐका. काशी नगरीतील श्रीमान गयाप्रसाद बाबूंच्या घरचा गुलाम पळून गेला आहे. त्याला पकडून देणाऱ्या मालकाने 100 मोहरा बक्षीस लावलाय. हो, मुनिवरी, उद्याचा सूर्य आम्हाला गुलामाचा बाजार दाखवित आहे. इथंच मी मुनिवारी यांना उत्तर देईन. काय अजून तुझी घमंड पहिल्या इतकीच आहे तर गुलामांच्या बाजारातील अप्रतिष्ठा सोसण्या इतका तुझा अभिमान अजून शिल्लक आहे तर? मुनिवर्य, सत्वनिष्ठ पुरुषाचा अभिमान आणखी प्राण ही दोन्हीही एकच असतात. काही हरकत नाही. गुलामांच्या बाजारात तुझं अखेरचं उत्तर ऐकेल आणि तिथलाही मार्ग बंद झाला तर हा विश्वामित्र तुझा सखाच आहे असं समज. बाजारात आपल्याला विकून घेणार? तारामती, गुलामाच्या बाजारात विकला जाऊन जर माझं सत्व राहिलं तर आपण कृतकारी होऊ. हे काशी विश्वेश्वरा, तुझ्या दारी माझ्या देहाचा विक्रय होऊन मला सत्य पालनाचा आनंद घेऊ दे, एवढंच तुझ्या चरणी मागणं आहे.
कठीण समय नदुर्गा मरवाली तुझविण गंगा गदा थारा सत्यरूप महिमा तव गावी सत्यरूप महिमा तव गावी देवुनि शंभो मगधारा गुलामांचा बाजार हो गुलामांचा बाजार काय कोण बोलत नाही 160 मोहरा 3 वार हो किमतीच्या मोहरा त्यांच्याकडे द्या आणि हा आपला गुलाम ताब्यात घ्या बाजारात आणखी कोणी विकाऊ गुलाम आहेत काय बाजार बंद होण्याची वेळ झाली बाजार बंद करू नका मला स्वतःला विकून घ्यायचं आहे तुम्हाला विकून घ्यायचं आहे कोण तुम्ही हरिश्चंद्र अयोध्येचा राजा नवखंडाचा सम्राट काय नवखंडाचा राजा आणि गुलामाच्या बाजारात विकायला आला आहे होय राजा होतो पण आता रंक आहे दलाल कृपा करून आमची विक्री करून द्या बर तुम्हाला काय किंमत द्यावी अशी तुमची इच्छा आहे 1000 मोहराची आम्हाला जरूर आहे छान चला त्या विक्रीच्या चबुतऱ्यावर उभे राहा ऐका ऐका नवखंडाचा राजा गुलामाच्या बाजारात विकला जात आहे अयोध्येचा हरिश्चंद्र विक्रीला आला आहे कुणाला घ्यायची इच्छा राजा आहे राजा मालकी सवाल 1000 मोहरा बोला राजा हरिश्चंद्राचा सवाल बोला काय रे घेऊया का राजा घरच्या मुलांना खेळवायला होईल बोलू काय सवाल बोल बोल सवाल आणि गरजवाची जैन नवखंडाचा राजा आहे सवाल बोला पण नको बा का विलावात राजा मिळाला तरी तो आपल्याला महागच अरे हा ऐरावत पोसायचा कुणी बोला राजाचा सवाल बोला काय राजा इकलाव आहे ठीक आहे माझा सवाल 50 मोहरा काय 50 मोहरा हरिश्चंद्राचा सवाल 50 मोहरा 50 मोहरा एक वार बोला नवखंडाचा राजा 50 मोहरा एक वार बोला 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 50 मोहराला राजा चालला 50 मोहरा 2 वार काय कोण बोलत नाही 50 मोहरा 3 वार
माझ्या दुर्दैवानं माझी किंमत अवघी 50 मोहरात. हरिश्चंद्रा, झाली तुझ्या नशिबाची परीक्षा. आता बोल, दक्षिणा का लाचारी? लाचारी कालत्रयी शक्य नाही ना. अर्ध्या अंगानं दक्षिणेची भरपाई झाली नाही म्हणून डगमगू नये. हे आपलं दुसरं अर्थांग स्वतःला विकून घ्यायला बाजारातल्या चबुत्र्यावर जाऊन उभं राहायला सज्ज आहे. तारामती, हे का? तारामती, हरिश्चंद्रा, गुलामांच्या बाजारात बायकोला विकणार? हरिश्चंद्राची तारामती स्वतःला विकून घेत आहे. हरिश्चंद्राची तारामती. काय हरिश्चंद्राची तारामती? हो. बोला सवाल बोला. तारामती राणी, नवखंडाची राणी, सौंदर्याची पुतळी बाजारात विकायला आली आहे. बोला सवाल बोला. आहे कुण्या हरीचा लाल. राजा घेतला नाही तरी राणी घेणार का आपण? अहो, राणीवर सवाल 500 मोहरा. 500 मोहरा, 500 मोहरा एक वार. राजाची राणी 500 मोहरा, 500 मोहरा एक वार. राणीचा शौकीन आहे कुणी 500 मोहरा एक वार. ए, तुझ्या 500 मला 700 मोहरा. अहो, क्रांती मारला का? थांबा, किंमत आणखी चढण्याचा संभव आहे. 700 मोहरा दोन बाई आहे, राणी आहे, कीर्तनी आहे, संस्कृती माल नाही. 700 मोहरा दोन वार, 700 मोहरा दोन वार, 700 मोहरा दोन वार, 700 मोहरा दोन वार. माझा सवा 900 मोहरा. 900 मोहरा दोन वार, 900 मोहरा काय? तारामती आणि गुलाबांच्या बाजारात? हो, किती चढलीची किंमत? चालली तारामती 900 मोहराला निघाली. येणार माझा सवाल 950 मोहरा. करा करा झटपट करा. 3 वार. 900 मोहरा दोन वार. बोला सवाल बोला. आहे कुणी खुशाल? तुम्हीच करणार मजेदार. 950 मोहरा दोन वार. तारामती 950 मोहरा दोन वार. राणीचा पहा लुटणार मजेदार. 950 मोहरा दोन वार. बस चला, अधिक विटंबना नको. ठीक आहे. 950 मोहरा 3 वार. महाजन, राणी आपली झाली. ना 1000 मोहरा पुऱ्या झाल्या. जन्माचं सार्थक झालं. आपलं सत्वरक्षण झालं. होय, सत्वरक्षण झालं. विश्वामित्र मुनी, हे लढात आपल्या मोहरादेखी त्याचा स्वीकार करा आणि आम्हाला सत्वरक्षणाचा आनंद उपभोगू द्या. त्यावेळेला तुम्हाला तो आनंद उपभोगाचा अधिकार आहे. पण क्रूरा, या आनंदाकरता पुढं केवढा यातनाची मिळकत करून ठेवली. हो, विचंद्रा, चल आता माझ्या बरोबर. चल आता, वेळ घालवू नको.
महाजन, कृपा करा, माय लेकराची ताटातूट करू नका. बाळाला त्याच्या आई बरोबर राहू द्या. काही हरकत नाही. चल रे पोटे आमच्या बरोबर. बाळ जा बरे. बाबा, तुम्ही बोला तेव्हा भेटणार हो. बाळ, मी आता स्मशानात आहे. आपल्या धनाने कृपा केली तर तुमच्या आमच्या भेटी स्मशानातच होणार. काय तारामती, किती वेळ लावलाय? राहू दे त्या काच्या रस्त्यावर भीक मागा. बर. तारावती, चल आता. चला रे. हरिश्चंद्रा, चल. बायका पोरांचे दुःख वाईट असतं खरं, पण करतोस काय? चल आता. आता ही तुझी जागा. तू माझी गुलाम आहे. मी म्हणेन ते आता ऐकलं पाहिजे. त्यावेळेस मानाचं पान फिकावलं, आता कुठं जाणार? आणखी थोड्या वेळानं मी इथे त्यावेळी हसत चुकायला तू माझं स्वागत केलं पाहिजे. हे माझ्या ताब्यातली स्मशान, तिथं तू राहायचं. चौकशीशिवाय पुढे जाऊ द्यायचं नाही. माझ्या हुकमानं तुळावर चढवायची आणि डोकी उडवायची ही कामं तुला केली पाहिजेत. होतील की नाही असली कामं? राजा होताच तुला विचारतो. माझ्या धनाची सेवा चाकरी अखेरपर्यंत करण्याचा मी जरूर प्रयत्न करेन. बरं, समाज ठरवायचं.
गुरुजी ह्या मोहरांच्या थेल्या. गुरुजी आता आपल्या मनासारखं तर झालं. 1000 मोहरांची दक्षिणा मिळाली. आणखी मग आता का रागवता? माझी दक्षिणा मिळाली ती मला नकोच होती. हरिश्चंद्राचं तत्व मला पाहिजे होतं. त्याला आनंद झाला पण माझ्या अंगाचा फडका झाला आहे. पण त्याला करायचं काय आता गुरुजी? करायचं काय? मी असा सत बसणार नाही. आजपर्यंत केला नाही असा छळ केला आठवण. तारामती तू शृंगार करून बसली नाही. 950 मोहरा बोलतायस मी. तू आता माझी गुलाम आहेस. गुलामगिरी कष्टापुरती आहे. माझ्या देहावर आणि मनावर माझ्या पतिदेवाशिवाय दुसऱ्या कुणाचाही ताबा नाही. काय अजून तू ओळख नाही? नाही, कालत्रयी वळणार नाही. तारामती तू माझी गुलाम आहेस. मी कष्टापुरती आपली गुलाम आहे. बाकी मी स्वतंत्र आहे आणि स्वतंत्रच राहणार. अगं जा, तू पुष्कळ स्वतंत्र राहणार म्हणशील पण मी तुला स्वतंत्र राहू दिली पाहिजे ना. कुशला माझ्याबरोबर राणीचा शृंगार खेळ. पटकीचा ताठा चालायचा नाही. हो आज कुशला कबूल होणार की नाही? नाही नाही. काय नाही? आता तुला विचारतच ना. आम्ही महाजन पटकीची अशी पर्वा करीत असतो. कशाला का तुझी मुली निघा? थोडा थोडा माझा हात सोडा. थांबा थांबा महाराज. बरं कुठं बरं पटकीच्या ओरड्याला काशी कुणीच घेऊन येत. माझ्या आईला रडवतो. तुझं नरडात फोडतो बघायचं. अरे कार्ट्या चावतोस नरडा येतोस. बाळा रोहिदासा, बाळा बोलत का नाही? बाळ डोळे उघड. बाळा बाळा हे काय? काल गरबा काय केलं ते? काय कार्ट मेलं तरी हरकत नाही. माझा बाळ मेला. माझ्या बाळाला ठार केलं. आम्हा त्या नावाच्या सगळ्या काशी नगरी डागोरा पिटते. तू डांगोरा पिटण्याच्या अगोदर मी सुद्धा बंदोबस्त करतो. बाळा बोल की रे. माझ्या राजाला चांडाळाने मारलं, आपटलं. राजानं केवढं शौर्य गाजवलं आणि मी त्याची दृष्ट काढली नाही म्हणून बाळ माझ्यावर रागावला होय. पण बाळ आमच्या जवळ पीठ मोहऱ्या नसत्या तरी हा तुझ्या आईचा जीव तुझ्यावरून केव्हाच वाळून टाकला आहे ना.
चला रे व्हा पुढं. ही पाती बाई ते तिला मारलेला मूळ तो मुद्देमा पकडा तिला. मला का धरता? कुठे नेता मला? कुठं नेत आहे? स्वतःच्या सुखाकरता पोटच्या गोळ्याचा खून केला नाही का? त्याकरता तुला महाजनांनी ठार मारण्याची शिक्षा ठोठावली आहे. जा आपल्या पोराला भेटायला त्याच्या मागोमाग स्वर्गात. ही माणसं मला स्वर्गात नेत आहेत. फार फार माझ्यावर उपकार होत आहे. चला चला मला एकदम घेऊन चला. अरे न्या तिला. माझ्या बाळाला कुणी हात लावू नका. हा चाल. कोण आहे? काय? एका बच्चीनं आपलं मूल मारलाय. तिला स्मशानात आणली आहे. तुमचं डोकं उडवण्याचा महाजनांनी तुम्हाला हुकूम दिला. काय बाईचं डोकं उडवायचं आहे? ठीक आहे. हरिश्चंद्र, ए हरिश्चंद्र, काय आज्ञा आहे? तुम्ही बटकीनं आपलं मूल मारलं आहे. तिचं डोकं उडवायचा हुकूम झाला आहे. ती तलवार घे आणि डोकं उडवायच्या पूर्वी तिचा अपराध तिला समजावून सांग. बाकी राजाच होत असतो. अन्याय माणसाला शिक्षा कशी करायची ही माहीतच आहे तुला. काय तिला मारायचं ती बाई आहे? हो बाई आहे. बाई असली की काय झालं? जा घे ती तलवार. बरं. बाई, या स्मशानातल्या काळ्या कठीण काळोखापेक्षाही तुझं दुष्कृत्य काळ आहे. तू आपल्या मुलाचा खून केलास, परंतु हा अन्याय देवाघरी कसा रुजू होणार? तुला योग्य अशी देहांताची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. मरणाला तयार हो आणि अखेरचं आपल्या देवाचं नाव घे. माझा देव, माझा ईश्वर, नाम हरिश्चंद्र महाराज. काय हरिश्चंद्र महाराज? अरे देवा, ना ना. कोण तारामती? आणि हा माझा बाळ रोहिता. अरे देवा, ना ना. अरे रे, कठोर दुर्दैवा, केवढी ही तुझी दारुण शिक्षा. कृतांत काळा तुझ्या भात्यातलं केवढं भयंकर अस्त्र तू आमच्यावरती चालवतो आहे. तारामती, हे असं कसं झालं? बाळ रोहिदास कसा? बाळ वीर मरणानं मेला. आईच्या अब्रूसाठी झगडताना स्वर्गी गेला. आणि त्याला मारण्याचा आरोप तुझ्यावर? हे ज्याने केलं त्याने त्या आबाजीला ठार करण्याची कामगिरी आपल्याकडे दिली आहे. हाय हाय हरिश्चंद्रा, स्त्री घातक्या, पुत्र घातक्या,
कोणत्या जन्माची पातक तुझ्या पुढे उभी राहिली आहे? तारामती, सहनशीलतेची सीमा संपली. माझा धैर्याचा मेरू ढासळला. हरिश्चंद्राचा अवतार संपला. हे काय महाराज, व्हायचं ते होऊन गेलं. देवादारी कारण घेऊन बाळ पुढे गेलाच आहे. आता आपण आपल्या हाताने मना दाडा. काय काय म्हणतेस? माझ्या प्रेमाच्या देवीवर मी शस्त्र उगारू? हरिश्चंद्रा, हरलो म्हण, मी तुझं राज्य तुला परत करतो. हरिश्चंद्र, ना मला मारणं हे या क्षणाचं आपलं कर्तव्य आहे. कर्तव्याला पाठ दाखवली तर विश्वामित्र मुनीला आदर्शाच्या विळख आपल्या हातचं भाग्याचं मरण मला येतंय. त्याला मी आनंदानं तयार आहे. हे खरगच व्हायचं होतं. आपलं सत्यव्रत देवाघरी रुजू होईल. आपला बळ उघड्या मुलांनी देवाला सांगेल. मी सांगेन. हे कर्तव्य पार पडलं म्हणजे आपण निरंतर स्वर्गीचं साम्राज्य भोगू. बरं, माझ्या देवतीची आज्ञा मला प्रमाण. माझ्या सर्व शक्ती एकवटू दे. काशी विश्वेश्वरा, माझ्या कर्तव्याला तूच आता शक्ती दे. जय शंकर, जय शंकर. कोण प्रत्यक्ष काशी विश्वनाथ? आहा. हरिश्चंद्रा, तू सत्वाचं सत्याचं पुरेपूर पालन केलं आहे. तुमच्या सारखे तुम्ही. वैदास, उठा. नारायण नारायण. चला उचला काय. विश्वामित्र म्हणे आपल्या तपश्चर्येचं दान द्यायला भगवंतांच्या पुढे चला. काय विश्वामित्र म्हणे वशिष्ठजींचा शिष्य हा हरिश्चंद्र आपल्या तत्वाच्या परीक्षेला पुरेपूर उतरला ना. आपल्या तपश्चर्येचं उदक सोडा त्याच्या हातावर. मंत्र म्हणाला अस्मादिकासारखा सत्पात्र पुरुष आहे. शिवाय भगवान साक्षीला आहेच. नारद मुने, प्रत्यक्ष भगवंतानी हरिश्चंद्राला दर्शन देऊन त्याच्या सत्वावर चिरंतनचा छाप मारला. त्यापुढं माझं महत्व काय राहिले? वशिष्ठ ऋषी, आपल्या शिष्याला मी माझी तपश्चर्या अत्यंत आनंदानं भगवंता समक्ष दान करीत आहे. तत्व ही राजा हरिश्चंद्रा, माझ्या शीघ्रकोपी स्वभावामुळं तुला आपल्या स्त्रीपुत्रासह अनंत यातना भोगाव्या लागल्या. माझ्या अनंत छळाची मला क्षमा कराल का? मुनिवरी, आपण क्षमा मागायची नाही. आपण माझी परीक्षा घेतली, यामुळे तर देवादिदेवाचं दर्शन मला घडलं. आणखी मला यापेक्षा काय पाहिजे? धन्य धन्य हरिश्चंद्रा, धन्य. हरिश्चंद्र, आपल्या स्त्रीपुत्रासह अयोध्येच्या राजाचा दीर्घकाल उपभोग दे. हे पहा, तुझ्याकरता विमान सज्ज आहे. शिवशंकरा गिरिजावरा, शिवशंकरा गिरिजावरा, दुरित दुर्धरी परमेश्वरा, दुरित करी दुरी परमेश्वरा, शिवशंकरा गिरिजावरा.
शिवशंकरा गिरिजा